हदगाव तालुक्यातील तामसा परिसरात अवैधरित्या रेती वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून महसूल विभागाने पिंपराळा शिवारात अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडून तामसा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। हदगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू असून पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। तसेच पिंपराळा परिसरात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाच्या पथकाला मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने मौजे, पिंपराळा, लोहापाटी येथे अवैधरित्या रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडून पंचनामा केला आणि टिप्पर तामसा पोलीस स्टेशन येथे लावण्यात आला असून दंडात्मक कारवाई होईपर्यंत सोडू नये असा अहवाल तामसा पोलिसांनी दिलाय। या कारवाईत ग्राममंडल अधिकारी बेंबरकर, वानोळे, देवकत्ते, बासरे उपस्थित होते। आता उर्वरित रेती माफियांवर महसूल आणि तामसा पोलीस भविष्यात कारवाई करणार का? बडे अवैध रेती मुरुम माफियांना रक्षणासाठी ही नाममात्र कारवाई असू नये अशी प्रतिक्रिया समोर येते। बाळासाहेब खानसोडे, MCN न्यूज, हदगाव।